बातमी सध्या समोर येते। निवडणुकीला कुठलीही स्थगिती नाही, सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल। निवडणुका होणारच आहेत, निवडणुकीला कुठलीही स्थगिती नाही। त्यामुळे जिल्हा परिषदा आणि नगरपालिका सगळ्याच निवडणुकांचा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे असं म्हणावं लागेल। कारण सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे। 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्याप्रकरणी कोर्टात याचिका दाखल झाली होती आणि याच याचिकेच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। आणि आता सध्या मोठी बातमी समोर येते, निवडणुकीला कुठलीही स्थगिती नाही। त्यामुळे निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। मोठी बातमी आपण म्हणू शकतो। सध्या याचिका 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्याप्रकरणी दाखल झाली होती आणि याच याचिकांवर सुनावणी सुरू होती। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे। प्रतीक्षा, काय सांगाल? मोठा निकाल दिल्यासारखा आहे, निवडणुकीला कुठलीही स्थगिती नाहीये। खरं तर सुप्रीम कोर्टाने जे आहे ते ह्यामध्ये तात्पुरती व्यवस्था आम्ही करतोय असं म्हणत एक वर्डिक्ट दिलेला आहे, एक ऑर्डर दिलेली आहे। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर जे आहे ते प्रकरणाची सुनावणी होणार आहे। आणि आता तरी तुर्तास निवडणुकांना कोणतीही आम्ही स्थगिती देत नाहीये। साधारण 40 नगरपालिका परिषद आणि 17 नगरपंचायतीमध्ये आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा जास्तची ओलांडलेली आहे। परंतु आता निवडणुकांना कोणत्याही प्रकारची स्थगिती नसणार आहे। या निवडणुका होणार आहे। जानेवारी महिन्यात जी ऑर्डर निघेल त्यानंतर ह्या ज्या 40 आणि 17 नगरपंचायती आणि 40 नगरपालिका आहेत त्यांचा निर्णय जो आहे तो राखून ठेवलेला आहे। परंतु आता तूर्त निवडणुकींना कोणत्याही प्रकारचं जे आहे ती स्थगिती नसणार आहे। ज्या प्रकारे निवडणूक आयोगाने शेड्यूल काढलेला आहे, ज्या प्रकारचं वेळापत्रक आहे त्याच वेळापत्रकानुसार या 40 नगरपालिका परिषदा आणि 17 नगरपंचायतीमध्ये जे आहे ते निवडणुका होणार आहेत। बाटी अहवालानुसार 27% जे आहे ते ओबीसींना आरक्षण देऊन 50%ची मर्यादा न ओलांडता ओबीसींना 27% आरक्षण देऊन निवडणुका घ्याव्या असा बाटी आयोगाचा अहवाल आहे। परंतु तू पाहू शकशील तर 40 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतीमध्ये ह्या आरक्षणाच्या ज्या नियमाचं उल्लंघन झालेलं होतं, 50%पेक्षा जास्तचं आरक्षण दिलं गेलं होतं। यावरती सुप्रीम कोर्टाने हा तात्पुरता जो आहे तो निर्णय दिलेला आहे। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात परत एकदा 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी होणार आहे आणि त्यातून जो निर्णय होईल त्यानंतर ह्या 40 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतीचा निर्णय ठरेल। नक्कीच, जसं तू सांगितलंस की जानेवारीत पुढची सुनावणी पार पडणार आहे, कोणत्या मुद्द्यांवर त्या सुनावणीत आपल्याला बघायला मिळतील, काय बदल होऊ शकतो? नक्कीच, खरं तर याचिकाकर्त्यांनी बाटिया अहवाल आयोगाचा जो आहे तो संदर्भ देत जी आहे ती याचिका केलेली आहे की ओबीसींचा मागासलेपणा जो आहे तो सिद्ध करत 27% ओबीसींना आरक्षण देत 50%ची जी आहे ती मर्यादा ठेवावी। या अनुषंगानेच बाटिया अहवाल आयोगाचा निकष लावावा असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे आणि त्या संदर्भातच ही सुनावणी असणार आहे। नक्कीच, धन्यवाद प्रतीक्षा दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय 21 जानेवारीला पुढील सुनावणी पार पडणार आहे। तुर्तास आजचा मोठा निकाल, कोणत्याही निवडणुकांना स्थगिती नाही, सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलेलं आहे। सुप्रीम कोर्टात आता पुढची सुनावणी ही 21 जानेवारीला होणार आहे। त्यामुळे तुर्तास तरी निवडणुकांचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। नगर परिषद नगरपालिका निवडणुका या ठरलेल्या वेळातच होणार असं कोर्टाने सांगितलेलं आहे, स्थगिती नाही। त्यामुळे आपण म्हणू शकतोय निवडणुकांचा मार्ग मोकळा आहे। ठरलेल्या वेळांमध्ये या निवडणुका होतील, निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार असं सुप्रीम कोर्टाने आजच्या या सुनावणीत सांगितलेलं आहे। खरं तर आरक्षणाची 50%ची मर्यादा अनेक ठिकाणी ओलांडलेली होती आणि त्याच संदर्भात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि ही याचिका दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे। आजची महत्त्वाची बातमी म्हणजे निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। त्यामुळे निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालाय। मोठी बातमी म्हणावी लागेल। खरं तर निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। निवडणुकांना, स्थानिक निवडणुकांना कोणतीही स्थगिती नाही, ठरलेल्या वेळातच या निवडणुका पार पडतील। त्याचबरोबर 21 जानेवारीला पुढची सुनावणी होईल। सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत हे स्पष्ट केलं होतं की 50%पेक्षा जास्त आरक्षण असलेल्या जागांवर होणाऱ्या निवडणुकांचा निकाल या प्रकरणातील अंतिम निर्णयावर अवलंबून असेल आणि सध्या त्याच संदर्भातला मोठा निकाल हा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। पुढची सुनावणी 21 जानेवारीला होणार असली तरी तुर्तास निवडणुकांना कोणताही अडथळा नाहीये, निवडणुका प्रक्रिया या सुरूच राहणार आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे।